गाईज, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शुभांगीज व्लॉग्समध्ये। तर आज मी बनवत आहे नाचणीचं सत्व। एकदा की बाळ 6 महिन्याचं झालं की त्याला वरचं सॉलिड फूड द्यावं लागतं। काही जण तांदळाचं सॅरेलॅक बनवतात, काही जण नाचणीचं सत्व बनवतात। तर मी हे दोन्ही बनवलेलं आहे। तांदळाचा जो सॅरेलॅक आहे तो मी सकाळी देते शिवला, आणि नाचणीचं सत्व ते मी इव्हिनिंगला देते। हे दोन्ही सॅरेलॅक आणि नाचणीचं सत्व जे आहे ते मी घरीच बनवलेलं आहे। बाहेर मार्केटमध्ये सुद्धा हे अवेलेबल असतात, पण मी घरीच बनवत असते आणि ते बनवायला फारसा काही वेळ लागत नाही। आणि एकदा की आपण बनवलं तर ते 15-20 दिवस आरामशीर राहते। नंतर आपण फ्रेश बनवू शकतो, जास्त प्रमाणातही बनवून ठेवायची गरज नाही। तर हे नाचणी सत्व बनवण्यासाठी मी थोडंसं पाणी टोपामध्ये ठेवलेलं आहे। त्या पाण्याला थोडीशी उकळी आली की हे नाचणीचं सत्व आणि म्हणजे हे मिक्सचर आपण त्यामध्ये टाकून देऊया। मी चमचाभर नाचणीचं सत्व सध्या शिवला देते आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्सचर करते आणि ते मिश्रण एकदम मिक्स करून घेते, जेणेकरून की गोळे येत नाही त्या मिश्रणाला। आणि टोपात हे मिश्रण टाकल्यानंतर सुद्धा आपण ते मिश्रण सतत हलवत राहायचे, कारण टोपामध्ये टाकल्यानंतर सुद्धा गोळे येण्याची शक्यता जास्त असते। मी या नाचणी सत्वामध्ये थोडंसं हिंग देखील घालते, जे मी सॅरेलॅक बनवतानाही घालते आणि यातही घालते। तुम्ही टाकता का तुमच्या बाळाच्या पेज बनवताना हिंग? नक्की मला सांगा। आणि मी थोडंसं गाईचं तूप देखील घालते। हे तूप देखील मी घरीच बनवलेलं आहे, घरगुती आहे। आपल्या घरात जे दूध असतं त्या दुधाची साय काढून स्टोर करून मी एकदम तूप बनवते। ते तूप देखील एकदा बनवल्यानंतर 15-20 दिवस सहज जातं बाळाला। तर आता हे आपण मिक्सचर करण्यास ठेवलेलं आहे, त्याला थोडीशी उकळी येऊन द्यायचं आणि सतत थोड्या वेळाने ते हलवत राहायचं, जेणेकरून त्याला गोळ्या येणार नाही। आणि त्याची थिकनेस देखील चेक करत राहायची। काही बाळांना जास्त थिक जर मिक्सचर असेल तर ते त्यांना जात नाही। मी शिवला देखील ट्राय केलं होतं। मी फर्स्ट टाईम ज्यावेळेस दिलं होतं त्यावेळेस माझ्याकडनं थोडंसं थिक झालं होतं, पण शिवला ते पिता आलं नाही। त्यामुळे जर शिवला हे द्यायचं असेल तर मी हे नाचणीचं सत्व किंवा सॅरेलॅक थोडंसं पातळ धरते, जेणेकरून लहान मुलं देखील ते आवडीने खातात आणि त्यांना ते प्यायलाही जरा मदत होते। आता आपण हे सतत हलवत राहायचे, जास्त फार काय वेळ लागत नाही याला। 5-10 मिनिटात आपली ही पेस्ट तयार होते। तुम्हाला जर हे नाचणी सत्वची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा। त्यासाठी मी तुम्हाला नक्कीच सांगेल की मी हे कसे नाचणीचं सत्व बनवलेलं आहे घरच्या घरी। हे नाचणी सत्व बनवायला देखील फारसा काही वेळ लागत नाही। मार्केटमध्ये नाचणी अवेलेबलच असते, आपल्याला फक्त तिथून परचेस करायची आहे। तुमच्या अंदाजाप्रमाणे मी वाटीभर नाचणी जरा निसून घेते, त्यात काही घाण वगैरे असेल तर ती साफ करते। त्याच्यानंतर ती नाचणी मी 1 दिवस भिजवत ठेवते। भिजल्यानंतर 2 दिवस परत मोड येण्यासाठी ठेवते। मार्केटमधून नाचणी घेताना ही खबरदारी जरूर घ्या। काही जर नाचणी जुनी असेल तर त्या नाचणीला तुम्ही 4 ते 5 दिवस ठेवले तरीही मोड येत नाही। त्यासाठी ज्या ठिकाणी फ्रेश नाचणी मिळते तिथूनच तुम्ही घ्या। आता पहा, हे आपलं नाचणी सत्व रेडी झालेलं आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।